काही संभाव्यता. क्वांटम संगणक हे सध्या उपलब्ध असणाऱ्या सुपर संगणकांपेक्षा खूप जलद गणना करू शकते. त्याच्या मदतीने आपण नवीन औषधे शोधणे, प्रगत साहित्य डिझाईन करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता सुधारणे इत्यादी प्रश्न सोडवू शकतो. 2. नैतिक आर्थिक आणि बाजारातील गुणवत्ता. क्वांटम तत्त्वाच्या मदतीने आपण आर्थिक बाजारातील गुंतागुंतीचे विषय खूप सहज सोडवू शकतो. त्यामुळे गुंतागुंतीत धोका निर्माण होत नाही. 3. अंतराळात झपाट्याची प्रगती. क्वांटम तत्त्वाच्या मदतीने आपण अंतराळयानाची नेव्हिगेशन डाटा ट्रान्सफर करू शकतो, ग्रहांवरील प्रतिकूल स्थिती समजून घेऊ शकतो. चंद्र, मंगळ यावर मानव वसाहती संकल्पना अजून जवळ येतील. 4. गेमिंग आणि व्हर्च्युअल. क्वांटम तत्त्वाच्या मदतीने गेमिंग अधिक वास्तववादी आणि उत्तरदायी होईल. मेंदूच्या हालचालींवर गेमिंग कंट्रोल शक्य होईल. 5. ऊर्जेचा नवा शोध व टिकाऊ विकास. क्वांटम तत्त्वाच्या मदतीने आपण नवीन प्रकारची ऊर्जा शोधू शकतो व ती स्वच्छ व टिकाऊ ठेवू शकतो. उदाहरणार्थ सौर ऊर्जा साठवणे व झिरो लॉस ऊर्जा वाहतूक. हे सर्व आपण क्वांटम युगाच्या संभाव्यता बघितल्या. आपण आता क्वांटम युगासमोरील आव्हाने पाहू. 1. क्वांटम संगणकाचे नियंत्रण खूप कठीण आहे. क्वांटम संगणक क्यूबिट्सवर चालते. ते खूप नाजूक असतात. त्यामुळे त्याचे संचालन करणे खूप कठीण आहे. त्याचे तापमान टिकवून ठेवणे खूप अवघड आहे. 2. आर्थिक व खर्चिक बाब. क्वांटम संगणक तयार करणे व संचालन करणे खूप खर्चिक आहे. हे फक्त काही प्रगत देश आणि मोठ्या कंपन्यांना परवडू शकते. इतर सर्व मागे पडतील. त्यामुळे समाजात असमानता निर्माण होईल. 4. समाजातील असमानता. विकसित देश आणि विकसनशील देश यांच्यात तांत्रिक दरी निर्माण होईल व समाजात असमानता निर्माण होईल. 5. नैतिक प्रश्न. क्वांटम संगणकामुळे आपली वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते. त्यामुळे नैतिक प्रश्न निर्माण होईल. 6. सायबर धोका. क्वांटम संगणक पूर्ण क्षमतेने तयार झाले तर सध्या उपलब्ध असलेली सायबर सुरक्षा निष्प्रभ ठरेल. सुरक्षा कोड लगेच फुटतील व राष्ट्रीय सुरक्षा व वैयक्तिक गोपनीयता यावर धोका निर्माण होईल. जाता एवढेच बोलेल की माणसाने क्वांटम AI बरोबरच आपल्या अनुभवाचा व शहाणपणाचा वापर करून मानव कल्याण साधावा. धन्यवाद. आता AI शब्द येऊन गेला बघ. AIचं काय लॉंग फॉर्म? झिरो लॉस ऊर्जा वाहतूक म्हटलास म्हणजे काय नेमकं? वीज वाहतूक करताना काही जरा सुद्धा वीज वाया जाणार नाही. क्वांटम इंटरनेट म्हणजे काय नेमकं? ठीक आहे.